पुढच्या बातमीकडे वळूयात। बीडच्या वडवणी तालुक्यात नीट परीक्षेच्या निकालामध्ये घोळ झालेला आहे। उत्तरपत्रिकेनुसार 702 गुण मिळत असल्याचा ज्ञानेश्वरी पवारचा दावा आहे। नीटचा निकाल जाहीर होताच ज्ञानेश्वरीला 87 गुण मिळाले। ओएमआर शीटच चुकीची असल्याचा ज्ञानेश्वरीचा आरोप आहे। 3 मेला पेपर झाल्याच्या नंतर तो पेपर लीक झाल्यामुळे पेपर कॅन्सल झाला आणि ह्या कॅन्सल पेपर नंतर मग डबल रिनीट झाली। त्या रिनीटसाठी त्या रिनीटमध्ये मग मला 702 मार्क्स येत होते, जे मी एनटीएच्या ऑफिशियल आन्सर कीनुसार चेक केले त्याच्यातून मला 702 मार्क्स येत होते। पण नंतर जी ओएमआर आली ती ओएमआर पूर्ण चुकीची आहे, ती मी फिल केलेली नाहीये। त्याच्या साईडचे जे सिग्नेचर थंब इम्प्रेशन जे आहे ते बरोबर आहे, पण जी मधली फिलिंग आहे ती माझी नाहीये। आणि त्याच्यानंतर 12 तासाने जो स्कोर कार्ड आला त्या स्कोर कार्डवर फक्त 87 मार्क्स होते। मला शिक्षण अधिकाऱ्याला एवढीच मागणी आहे की ही जी आमची ओएमआर आम्हाला ओरिजिनल द्या आणि जे आमचे ओरिजिनल स्कोर येते तेवढे आम्हाला द्या म्हणून। त्या पोर्टलनुसार माझी ही ओएमआर शीट यानुसार माझा स्कोर 522 येत आहे। त्याच्यानंतर एनडीएने 16 जुलैला जवळजवळ 8:30च्या दरम्यान रात्री फायनल आन्सर की डिक्लेअर केली, त्यानुसारही माझा स्कोर 522 येत आहे। पण जेव्हा एनडीएने रिझल्ट डिक्लेअर केला त्या टायमिंगला रिझल्ट स्कोर कार्डमध्ये माझा 95 मार्क्स दाखवत आहे। माझी एनटीएची नम्र विनंती आहे याच्याकडे लक्ष द्या।